मनीष पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, चेंडूला पाठवून दिलाय, स्विच हिट, षटकार. कुंदन गोलंदाजी मार्कवर कुंदन पहिल्या चेंडूवर मोठा घणाघाती प्रहार पाहायला मिळाला, तो म्हणजे मनीषाच्या बॅट मधून. फलंदाजीसाठी मात्र एका बाजूला असतील मनीष तर दुसऱ्या बाजूला असतील उमेश घाणेकर. उमेश घाणेकर म्हटलं गेलं ना मित्रांनो तर याच मैदानावर दरम्यान हा चेंडू, सुंदर चेंडू हात खाल्ला. आता मात्र काही समजत नाही मनीषाला. मनीष जर पाहिलं गेलं ना तर अपकमिंग स्टार मनीष गायकर, सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव, अग्रीपाडा इथून बिलॉंग करतात मनीष गायकर. काय सुंदर फलंदाजी करतात, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय तो म्हणजे मनीष. दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत उमेश घाणेकर. मागच्या वेळी याच मैदानावर यंगस्टार चषक झाला होता, त्या चषकाचा मालिकावीर उमेश घाणेकर. 4 चेंडू 4 षटकार ठोकून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेले होते त्या सामन्यामध्ये, तोच उमेश घाणेकर. आता मात्र पहिला चेंडू एक लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, त्याला स्विच हिट पद्धतीने खेळून काढलं होतं थर्ड मॅनच्या दिशेने षटकारासाठी. तदनंतर मात्र काय सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय तो म्हणजे कुंदन याचा. या संघामध्ये तुम्ही पाहू शकता या टेनिस क्रिकेट मधील एक चर्चेतील नाव. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, त्याला धाडून दिला काव करण्याच्या दिशेने, हा येतोय. आता मात्र चौकार. षटकार आल्यानंतर मात्र आता चौथ्या चेंडूवर चौकार येतोय. पॉवर प्लेचं षटक हातळतोय तो म्हणजे गोलंदाज कुंदन. पुरेपूर समाचार घेतला तो म्हणजे मनीषाने. आणि पाहू शकाल तुम्ही समोरचा संघ असेल CI11, त्या संघामध्ये टेनिस क्रिकेट जगतातील एक धाडाडीचं नाव म्हणजेच अतिशचंद्र बाहुबली यांना सुद्धा पाहू शकाल. आतिश केदारे पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आला अंगलट. मनीष गायकर फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. मनीष गायकर फलंदाज बाद. बोला बिखेरने भाई, बीच पे से उतर जा, बीच पे से उतर. अरे उसको अपने टीम को बोलो बीच पे से उतर ये कर. सही था. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का जयश 11 संघाला. आता मात्र मनीषाची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. काय दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. आकाश किधर गया भड़वा? बैट्समैन का नाम क्या काय काय नवीन फलंदाज काय वन डाऊनच्या भूमिकेत. हा मात्र फलंदाज. काय सुंदर गोलंदाजी कुंदन याची. हा चेंडू बॅटची लिडिंग एज, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू, रनआउटची सुवर्ण संधी होती, परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे CI11 या संघाकडून. दरम्यान स्थिरावलेली धावसंख्या 10 ऑन बोर्ड. एक गडी बाद आशिष या संघाचा कर्णधार असेल तर दुसऱ्या संघाचा कर्णधार उमेश घाणेकर. आणि खरंच आज जर पाहिलं गेलं ना तर आज माझं भाग्य आहे की या समालोचन कक्षामध्ये ज्यांचं समालोचन आम्ही ऐकत आलो, पाहत आलो, ते फक्त उरण पनवेल इथून मर्यादित नसून अख्खा रायगड, तदनंतर महाराष्ट्र आणि अख्खा भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा आहे असे थोर समालोचक म्हणजेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आज तुम्ही ऐकताय, पाहताय. जयजी भोसले सर आमच्या सोबत जुडलेत. नक्कीच मोठमोठे सामने किंवा स्पर्धा समालोचनामध्ये अगदी आपले शब्द तृप्त करून टाकणारे असे समालोचक जयजी भोसले सर आज आम्हाला इथे लाभलेत. त्याबद्दल जयजी भोसले सरांचं खूप खूप धन्यवाद म्हणेन. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केले
म्हणजेच सतीश दादा जाधव यांचं सुद्धा मी आभार मानेन. दरम्यान पुन्हा एकदा बोलतोय आपण मैदानाकडे. संघाची स्थिती 10-1. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय या गोलंदाज संदीप. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल संदीप. आता मात्र प्रथमच ऑन स्ट्राईक असेल तो म्हणजे फलंदाज उमेश घाणेकर. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव उमेश घाणेकर. रायगड प्रीमियर लीग असू दे, त्यानंतर मुरुड प्रीमियर लीग असू दे, उमेश घाणेकर पहिला चेंडू. बॅटची लेडिंग एज लागतोय. चेंडू जातो काव करण्याच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे उमेश याची. दरम्यान आता 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या 12 ऑन अ बोर्ड. 13% यस, आणि या स्पर्धेचा नियम असेल, आमचे आयोजक कमिटी सांगतात की सर्व खेळाडू तुम्हाला खेळवणं गरजेचं असेल शेवटच्या सामन्यापर्यंत, लीग मॅचेस पर्यंत, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. आयोजकांचा नियम असेल. जे तुम्ही खेळाडू ऑप्शन मध्ये बीड केलेले आहेत त्या खेळाडूंना खेळवणं गरजेचं राहील. यस, निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा चेंडू जास्त हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी. फलंदाज मोठा मासा जाळला उमेश घाणेकर. बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. फसवा चेंडू आतळला संदीप याने. आणि आता मात्र फलंदाजाला बाद केलाय समोरच्या संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणजेच म्होरक्या उमेश घाणेकर. स्वतः कर्णधार फलंदाज बाद होतोय. त्यानंतर मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय गजदरबाद येथील एक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक खेळाडू, ज्याच्या डावखोऱ्या हाताच्या फलंदाजीने अगदी मंत्रमुग्ध करून टाकते फलंदाजी. षटकार आणि चौकार साठी जाणला जाणारा खेळाडू शशी. शशी नक्कीच चांगली सुरुवात केली होती ती म्हणजे मनीषाने, परंतु तदनंतर विकेट्स मनीषाचं, तदनंतर उमेश घाणेकर सुद्धा बाद. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय शशी. धावखोर एक विध्वंसक फलंदाज. कृपया वारंवार सूचना करतोय आम्ही, आयोजन कमिटी वारंवार सूचना करतोय सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपली जर बाईक पार्किंग मध्ये असेल हरबादेवी मंदिराच्या इथे, तर कृपया करून तुम्ही योग्य ठिकाणी पार्किंग करून घ्या, अन्यथा ती पार्किंग नाल्यामध्ये होईल, खाडीमध्ये होईल. पुन्हा एकदा संदीप. हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात. पाहू शकाल तुम्ही आज मात्र मांजरेकर सर आणि संपूर्ण टीम आज आम्हाला इथे लाभले. यस, वाईट चेंडू, एक धाव. पुन्हा एकदा शशी. संदीप सुंदर गोलंदाजी करतोय. संदीप पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. हा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळताना काय गोलंदाजी करतात संदीप. तुम्ही पाहू शकाल सध्याच्या घडीला IPL म्हणजे आजचा शेवटचा सामना. एका बाजूला RCB तर दुसऱ्या बाजूला गुजरात. आणि या IPL मध्ये आपण काय पाहिलं तर जास्तीचे स्लोअर बॉल अक्षरशः या वर्षीचे जास्तीचे पाहायला मिळाले. हा चेंडू ओव्हरपीस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र अंगलट आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. काय सुंदर गोलंदाजी. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय ती म्हणजे संदीप याची. पुन्हा एकदा चेंडू जास्तीचा हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा राहतोय दूर. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. 17 ऑन बोर्ड. दुसरे षटका अखेरीस 2-17. नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते म्हणजे CI11 या संघाने. आतापर्यंत 3 संघ नाणेफेकी जिंकले, 3 संघाने 17. 3 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि 3 संघ चेस मध्ये जिंकलेत. चौथा सामना आजच्या दिवसातील बाण प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला तुम्ही पाहताय, अनुभवताय.
आपला मॅच पूर्ण नाही झाला. ठीक आहे ठीक आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे महादेवकर संघातील टॉससाठी बोलवा. यस, पुढचा होणारा सामना असेल सिद्धिविनायक वॉरियर्स सिद्धिविनायक वॉरियर्स विपक्ष YSCC. YSCC. दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीसाठी येऊन थांबा. विनर विनर. तुम्ही पाहू शकाल साखळी पद्धतीचे हे सामने आयोजन खूप दिमागदार 16 पाहताय. साखळी पद्धतीचे सामने दोन्ही संघ विजेता संघ. याच्या नंतरचा होणारा सामना असेल दोन विजेता संघ सिद्धिविनायक वॉरियर सिद्धिविनायक वॉरियर्स वर्सेस YSCC. गोलंदाज संकेत कोतवाल महादेवकार गावाला हा बिलॉंग करतो. गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक पहिली हॅट्रिक कमवली होती. तोच गोलंदाज मार्कवर संकेत कोतवाल. हा चेंडू बॅटची कळा आणि यष्टी रक्षकाचा सारा. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज होतोय बाद. कैफ पुढचा खेळाडू. आता मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला असतील संकेत कोतवाल तर दुसऱ्या बाजूला दीपेश गमरे. यस, दोघे एकाच गावातून खेळतात. महादेवकर या गावातून दोन्ही खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. आज मात्र आपल्या एकमेकांच्या विपेक्षमध्ये खेळताना पाहायला मिळतील ते म्हणजे संकेत आणि दीपेश म्हणजे बाबू. पुन्हा एकदा संकेत होईल सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल बाबूसाठी. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने उडवला. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स चौकारासाठी. या 4 धावाने मात्र संघाची वाढती धावसंख्या 21-21. 21ला 3. सध्याची परिस्थिती असेल ती म्हणजे जयेश 11 या संघाची. उमेश घाणेकर सस्त्यात बाद झाले. मात्र नक्कीच त्यांना आठवत असेल की लास्ट टुर्नामेंट यंगस्टार चषकामध्ये सुद्धा पहिल्या 2 मॅच मध्ये स्वस्त्यात बाद झाले होते उमेश घाणेकर. तदनंतर मात्र काय फलंदाजी केली होती उमेश घाणेकर. तीच वाट पाहावी लागेल उमेश घाणेकर यांना. पहिल्या चेंडूवर आपले मात्र इरादे स्पष्ट केले ते म्हणजे दीपेश गमरे यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या पोहोचतोय 21. पुढचा होणारा सामना असेल सिद्धिविनायक वॉरियर्स विपक्ष YSCC. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी येऊन थांबा. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल संकेत. ऑफसाइड काय सुंदर झेल आतिश केदारे. नक्कीच काय झेल पकडला आतिश केदारे याने. काय सुंदर गोलंदाजी. ऑफसाइड दी ऑफ स्टंप. संपूर्ण लाईन मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने मात्र तो अंगलट आला प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. दीपेश गमरे सस्त्यात बाद झाला. प्लेयर लोग ढूंढ रहे उधर जाके. जरा उसको घुमा देना सबको घुमा देना. जयेश उमेश निकेश नवीन फलंदाज. आता मात्र दीपेश यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय निकेश. पाहूया दीपेश यांनी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. आता मात्र निकेश. सुंदर गोलंदाजी संकेत कोतवाल. पुन्हा एकदा ऑफसाइड दी ऑफ स्टंप. कव्हरची दिशा. एक धाव पूर्ण. थोडंसं गचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे कव्हरच्या दिशेने. एक दुसऱ्यामध्ये रूपांतर चांगलं रूपांतर केलं. 2 धावाने मात्र संघाची वाढती धावसंख्या 23-23. 4 गडी बाद 23. आतापर्यंत मागच्या सामन्यामध्ये उच्चांक स्कोर गाठला होता तो म्हणजे GCC या संघाने 46 धावा. आता मात्र कितपर्यंत धावसंख्या ठोकावी लागेल ती म्हणजे जयेश 11 संघाला. हा चेंडू फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. फुल बॉल वसूल केलाय. चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
यसा काय सुंदर फटका पाहायला मिळाला. निकेश नक्कीच आपले इरादे स्पष्ट करतोय. निकेश फलंदाजीसाठी आला खरा, एक षटकाराने खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक हजर नाही. काय घडतंय मैदानात, मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय. आता मात्र पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी येतोय. षटकारानंतर चौकार. आता मात्र संघाची धावसंख्या 3 षटका अखेरीस 4 बाद 33 33. हॅलो लक्ष ठेव. जाऊन चला थोडीशी घाई करा मित्रांनो. आजच्या एका दिवसात आपल्याला 13 सामने संपवायचे आहेत. साखळी पद्धतीचे सामने असतील. 4-4 असे 2 गट, म्हणजेच एका गटामध्ये 5 सामने तर दुसऱ्या गटामध्ये 5 सामने. तदनंतर सेमीफायनल 2 आणि तदनंतर फायनल. आणि जर आज पाहायला गेलं ना तर बान प्रीमियर लीग 2026 नक्कीच एक स्वप्न पाहिलं होतं. ते म्हणजे सुप्रीम स्पोर्ट आणि त्रिरत्न स्पोर्ट याने, आणि मुख्य आयोजक असतील सचिन परवडी, त्यानंतर राम चौधरी, सतीश जाधव आणि जयेश शुक्ला यांनी मात्र काय आयोजन, नेत्रदीपक आयोजन असं आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेसाठी विशेष आभार मानायला गेलं तर चिंतामणी निवाटे असतील आणि मिलिंद कुलेकर यांचे विशेष आभार असतील. दरम्यान पुन्हा एकदा महत्वाचं शतक हाताळण्यासाठी येतोय एक लेफ्ट हँडर तेज तरार गोलंदाज. वय वर्ष कमी असेल परंतु काय गोलंदाजी, घातक गोलंदाजी. या गोलंदाजाला आम्ही पाहिलं होतं, ते म्हणजे या यंगस्टर चषक मध्ये पाहिलं होतं. तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. आयान काय सुंदर गोलंदाजी. असा धावकुऱ्या हाताचा गोलंदाज, वय वर्ष 14. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, सुंदर फटका खेळून काढलाय तो म्हणजे शशी. आणि दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार घंटा वाजवतोय. या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. जर या गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर मिलिंद कुलेकर यांच्याकडून 1000 रुपये. आयन एका डावखुऱ्या हाताचा तुम्ही पाहू शकाल याची ऍक्शन आणि जी लँडिंग पद्धत आहे. कोणी म्हणेल की हा लेदरचा गोलंदाज आहे. लेदर मध्ये गोलंदाजीसाठी प्रॅक्टिससाठी जात असेल हा नक्कीच. पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा आयान. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज निकेश. आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला तो म्हणजे आयान याने. या षटकातील 4 चेंडू शिल्लक असताना आयान सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्या आतापर्यंत 35. जिंकण्यासाठी माफक असं आव्हान ठेवावं लागेल, ते म्हणजे समोरचा संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आहे. एका बाजूला आशिष असतील तर आतिश असतील. ए फॅक्टर जरूर असेल. थोडस धावगतीमध्ये अडथळा येतोय तो म्हणजे आयान याचा. दूरवरून धावून येतोय हा गोलंदाज आयान. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय फलंदाज निकेश साठी. निकेश एक षटकाराने खेळतोय. निकेश. शशी आतापर्यंत काही शशी यांच्या बॅट मधून मोठे फटके आम्हाला पाहायला मिळाले नाहीत. पुढचा चेंडू, हा चेंडू टोला लागतोय बॅटच्या. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. बऱ्याच काळानंतर येतोय चौकार. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचतोय 4 बाद 39 39. जवळजवळ 10ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला. परंतु जास्तीची धावसंख्या ठोकावी लागेल ती म्हणजे या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल. साखळी पद्धतीचे सामने असतील त्यामुळे प्रत्येक संघाला अजून एक सुवर्ण संधी आहे.
पुन्हा एकदा सज्ज होईल आयान. तिसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका. तदनंतर मात्र आयान कोणत्या प्रकारे गोलंदाजी हातलेल. ऑफ साईड ते ऑफ स्टंप, परंतु चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय निकेशाच्या बॅट मधून दुसरा षटकार. कृपया पुन्हा एकदा विनंती, वारंवार विनंती करतोय, सर्व खेळाडूंना विनंती असेल, जर तुम्ही आता बाईक काढली नाही तर खरोखरच त्या सर्व बाईक खाडीमध्ये जातील. शेवटचा पुकार असेल, कारण आता मात्र जास्तीची तुम्हाला संधी दिली होती. जर तुमच्या आता बाईक्स व्यवस्थित पार्किंग झाल्या नाहीत तर खाडीमध्ये पार्किंग होतील. ही शेवटची संधी असेल तुम्हाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कृपया विनंती असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आणि पाहूया, लांबी मात्र भेटली नाही. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे. 2 धावा पूर्ण. निकेश काय सुंदर फटकेबाजी करतोय निकेश. 2 धावाने मात्र संघाची वाढती धाव संख्या 47. आता मात्र या स्पर्धेतील उच्चांक स्कोर म्हणजेच धावगती घातली आहे ती म्हणजे जयश 11 या संघाने 47 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल 47. शेवटचा चेंडू असेल आयन. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू, परंतु काय घडतंय आता मात्र दांडी गुळ करतोय निकेश याची फलंदाज बाद. 47 जिंकण्यासाठी 48 असं मापक धावांचं आव्हान असेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू 48 धावांची गरज, म्हणजे 12च्या सरासरीने धावा कुठाव्या लागतील. ते म्हणजे CI11 या संघाला. या स्पर्धेतील उच्चांक स्कोर गाठलाय खरा, परंतु आतापर्यंतचे 3 सामने चेसिंग. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, नाणेफेकी करून घ्या, अन्यथा एक शतक अजून कमी करण्यात येईल. एका बाजूला असतील YSCC तर दुसऱ्या बाजूला असतील सिद्धिविनायक वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, लवकरात लवकर नाणेफेकी करून घ्या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार सिद्धिविनायक वॉरियर्स तसेच YSCC तेजस काटकर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, अन्यथा अजून एक शतक कमी करण्यात येईल. YSCC चला दोन्ही संघाचे कर्णधार कृपया घाई करा, थोडीशी घाई करा मित्रांनो, आज आपल्याला सामने संपवायचे आहेत. येस, YSCC संघाचा कर्णधार हजर आहे. सिद्धिविनायक वॉरियर्स संघाचा कर्णधार, जर आपण इथे वेळेत पोहोचला नाही तर आपण पेनल्टीला सामोरे जाल. सिद्धिविनायक वॉरियर्स संघाचा कर्णधार तेजस काटकर, तुम्ही जर वेळेत पोहोचला नाहीत तर आयोजन कमिटी नक्कीच पेनल्टी चला YSCC संघाचा कर्णधार आपल्यापर्यंत पोहोचला आहे. सिद्धिविनायक वॉरियर्स संघाचा कर्णधार, वारंवार सूचना करतोय मित्रांनो, सिद्धिविनायक संघाचा कर्णधार
लेजेंडरी खेळाडू तुम्ही पाहता या क्रिकेटचा हौशी व्यक्तिमत्व. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला मोहित शुक्ला असेल यांमधला जिंक हे साऊंड गेलं रे कोण आहे हे कोण तेजस काय काय सीधे नाही ऑन द टॉच अँड बॅट हॅलो ये बॉलिंग आता है सिद्धिविनायक वॉरियर संघ नाणेफेकी जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. चालू आहे हा चालू आहे हॅलो जिंकण्यासाठी 48 धावांचा असं माफक आव्हान असताना फलंदाजी मार्कवर येतो या सिया 11 संघाचा ए फॅक्टर म्हणजे एका बाजूला असतील आशिष तर दुसऱ्या बाजूला असतील आतिश केदारे. गुजरात येथे जाऊन 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूने केला होता. तोच आतिश केदारे. त्यांना चंद्रकांत शेट्टे टेनिस क्रिकेट मधील एक महत्वाचा समालोचक म्हणजेच चंदू सर यांनी त्यांना नाव दिलं होतं टेनिस क्रिकेट मधील अतिशंद्र बाहुबली. पूर्वार्धामध्ये 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे CI11 या संघासमोर. उत्तरामध्ये काय घडतोय काय बिघडतोय जिंकण्यासाठी 24 चेंडू 48 धावांची गरज. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. पाहू शकाल तुम्ही आदर्श मोरे सुद्धा या संघामध्ये प्रत्येक वावेकर असतील. नक्कीच चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहू शकाल. मॅच ऑन. पहिला चेंडू बॅटची कडा परंतु काय घडतं नाही मिळालं यष्टीरक्षकाचा सहारा. मात्र पहिला चेंडू निर्धाव दीपेश गमरे. पहिला चेंडू एका ऑफकट आणि लेगकट. आता हा गोलंदाज दीपेश गमरे माधवकर संघाला हा बिलॉंग करतो हा खेळाडू. आज मात्र बांध प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघासाठी काय करून दाखवायचं तेच आज मात्र त्याच इराद्याने उतरलेत. हा लेगकट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज. आता मात्र काय घडतंय मैदानात. 2 चेंडू 2 लीडिंग एज परंतु क्षेत्ररक्षकाचा काही सहारा मिळाला नाही तो म्हणजे जय शिलवण या संघाला. आता मात्र फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक फलंदाज येतोय टेनिस क्रिकेट जगतातील एक महत्वपूर्ण खेळाडू अतिशंद्र बाहुबली म्हणजेच आतिश केदारे. नक्कीच खूप प्रेक्षकांना आशा असते की आतिश केदारे मोठमोठे फटके मारून आपला संघ विजयी करेल परंतु आतिश केदारे कोणत्या प्रकारची भूमिका आज निभवणार या मैदानात. दांडा चौपाटी या मैदानात चालू असलेले सामने बांध प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले बाबू आणि त्यांच्या समोर आतिश. पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपाचा चेंडू फक्त दिशा दाखवली आणि गोलंदाजाची दशा बिघडवली ती म्हणजे आतिशाने. ही स्पर्धा नक्कीच आयोजन काय सुंदर. इसका छोटा आतिशाने
दरम्यान सुंदर करतायत हा चेंडू वा सुंदर गोलंदाजी आहे. क्रिकेट मधील एक नेत्रदीपक फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला धाडून दिला या सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एकदा काय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. त्यानंतर मैदानात काय करतोय रनआउटची संधी. फलंदाज बाद. आशिष होतोय सस्त्यात बाद. काही गरज नसताना पहिला फलंदाज बाद झाला ते म्हणजे आशिषाच्या स्वरूपात. 13व्या धावसंख्येवर 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले होते जरूर, परंतु महत्वाचा खेळाडू स्वतः मोरक्या संघाचा संघनायक होतोय बाद. आशिष बॅक टू द पॅव्हेलियन. जिंकण्यासाठी 48 धावांचं माफक आव्हान असताना 12ची सरासरी करायची होती ती म्हणजे CI11 या संघाला 13 धावा झाल्या होत्या, परंतु थोडीशी घाई अंगलट आली आशिष यांच्या जागी मात्र नवीन फलंदाज CI11 या संघाकडून सरोज महत्वाचा खेळाडू वन डाऊनच्या भूमिकेत हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतील ते म्हणजे CI11 या संघाकडून. अगदी मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो हा सुद्धा खेळाडू सरोज. तुम्ही पाहिलं असेल या खेळाडूला यंगस्टर चषकामध्ये काय सुंदर फलंदाजी केली होती. तो सरोज मात्र आता मैदानात उतरतोय. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या 1 बाद 13. CI11 संघाला जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज असेल. 18 चेंडू 35 धावांची गरज. अजूनही जवळजवळ 12च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील त्या म्हणजे CI11 या संघाला. आणि आता ते रोखण्यासाठी मात्र मैदानात दाखल झाला आहे गोलंदाजी मार्कवर. स्पीकर बंद झाला रे तुझा. चालू झाला काय करायला लागलं. हा अचानक बंद झाला रे. काय पॉवरचा इश्यू आहे काय. लाईट बीट येतच आहे रे सगळं. एक अष्टपैलू खेळाडू मनीष गायकर पहिला चेंडू पेस करेल. कव्हरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी होती परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शशी यांचं. दरम्यान झेल होते धरलेला दान. पहिल्या चेंडूवर सुवर्ण संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही ते म्हणजे CI11 या संघाला. दरम्यान 1 धावेने मात्र होतो वाढ. 1 धावेने संघाची वाढती धावसंख्या 14 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज असेल ते म्हणजे CI11 या संघाला. जोपर्यंत आतिश केदारी मैदानात आहेत ना तोपर्यंत संपूर्ण आशा असेल ती म्हणजे संघ मालकाची CI11 या संघाची. आतिश केदारे मनीष गायकर अष्टपैलू खेळाडू तुम्ही पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफ साइड ऑफ स्टंप आणि उचली जास्त त्याचमुळे बॅटचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता मनीष गायकर. नक्कीच हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या सोबत खेळलेले परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतात तेच म्हणजे आतिश केदारे आणि मनीष गायकर. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज मनीष गायकर. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू परंतु बॅटची लागते लोडिंग एज. दरम्यान एकच धाव समाधान मानावं लागेल ते म्हणजे आतिशाला. 1 धावाने मात्र संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 15 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज असेल. 15 चेंडू 33 धावांची गरज. सामना अजूनही कुठेही झुकू शकतोय. एका बाजूला CI11 तर दुसऱ्या बाजूला असेल CI11. एका बाजूला असतील मेन इन ब्लू तर दुसऱ्या बाजूला असतील मेन इन येलो. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता.
थांब ना जरा, थांब ना. हॅलो हॅलो अहो, नाही येत आवाज. हॅलो हॅलो काढली ना ब्लू वाली बाहेर काय काढली ब्लू वाली हॅलो 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 हा ना येतो ना. हॅलो 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 चालू झालं ठीक आहे. तसे एका धावेने मात्र संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय 17. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या 17. काय सुंदर गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या म्हणजे मनीषाने. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 31 धावांची गरज असेल. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहायला गेलात ना तर सुंदर आयोजन पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी मालिकावीर LED TV आयुष अनिल सकपाल यांच्याकडून, त्याचप्रमाणे हर्ष महेश जोशी, ध्रुवी जयेश मोरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी लागणारे जेवण, दुपारचं जेवण असेल. त्याचप्रमाणे ओम झा आणि सिया झा यांच्यातर्फे या स्पर्धेतील सामनावीरास फळ म्हणजेच फ्रुट्स, दरम्यान आयुषी राहुल सावंत यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा सुद्धा केलेली गेलेली आहे. त्याचप्रमाणे राम चौधरी यांच्याकडून या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी बॅट, त्याचप्रमाणे संकेत कुलाबकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी फोटोग्राफी, त्याचप्रमाणे सुरेंद्र महाडिक यांच्याकडून या स्पर्धेसाठी मेडिकल किट, सचिन पाटील यांच्याकडून गोलंदाजासाठी शूज, कैलास ठाकूर यांच्याकडून लागणारे चेंडू, दोघांना शूज आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी शूज असतील. त्याचप्रमाणे कैलास ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आणि प्रवीण कडव यांच्याकडून या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच तुम्ही पाहू शकाल गॉगल्स असतील. या सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार असतील. असे सहकार्य करत राहा, म्हणजेच आपण या स्पर्धे अशा प्रकारे अनेक स्पर्धा भरवत राहू. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं ना तर सुप्रीम स्पोर्ट आणि त्रिरत्न स्पोर्ट प्रेझेंट बांध प्रीमियर लीग 2026 सीझन पहिलंच पाहताय. मुख्य आयोजक असतील सचिन परवडी, तसेच राम चौधरी, सतीश जाधव, तसेच जय शुक्ला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय या संघाचा मोरक्या उमेश घाणेकर. पहिला चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवून दिलंय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. त्याचप्रमाणे अशोक चौधरी यांच्याकडून सुद्धा जेवणाची व्यवस्था या स्पर्धेसाठी, त्याचप्रमाणे विशाल ठाकूर यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. सर्व आयोजन कमिटीकडून खूप खूप आभार असतील. या स्पर्धेसाठी ज्यांनी हातभार लावला त्यांचे सर्वांचे आभार असतील. अतिश केदारे सध्याच्या घडीला सुसाट सुटलाय. 9 चेंडू 20 धावांवर खेळतोय अतिश केदारे. काय सुंदर फलंदाजी करतोय अतिश केदारे. दरम्यान उमेश घाणेकर याच्यावर मात्र हल्ला. पुढचा चेंडू उमेश घाणेकर याचा. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु उसली जास्त असल्यामुळे चेंडू काही बॅटवर लागलेला नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता जिंकण्यासाठी 10 चेंडू 25 धावांची गरज. जोपर्यंत अतिश केदार आहे ना तोपर्यंत सामना सिया 11 या संघाकडे झुकणार. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जे होणार तेच होणार. हा चेंडू बॅटची काढायला लागतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
दरम्यान एकच धाव सरोज. आता मात्र सरोज याला मोठे फटके खेळावे लागतील, कारण आतापर्यंत सरोज 2 चेंडू 2 धावांवर खेळतोय, म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. आतिश केदारे काय सुंदर फलंदाजी करतोय, त्याला साजेशी साथ द्यावी लागेल, ती म्हणजे सरोज याला. जिंकण्यासाठी 9 चेंडू 24 धावांची गरज. जर 2 मोठे फटके आले ना तर नक्कीच सामन्याचं चित्र काहीतरी बदलू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला महत्व नाही. पुन्हा एकदा सज्ज होईल उमेश घाणेकर. सरोजसाठी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, पंचांकडे दमदार अपील, परंतु पंच अतिदक्ष पाहायला मिळतात आज आम्हाला लाभलेत. मांजरेकर सर आणि कंपनी म्हणजेच संपूर्ण टीम. फर्स्ट बाउन्स वॉर्निंग देतात सर उमेश घाणेकर यांना. सरोज सध्याच्या घडीला थोडस मार्ग शोधावा लागेल. सरोज उमेश घाणेकर पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय, चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, एकच धाव. आतिश केदारेनं आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल या संघाची. जास्तीची स्ट्राईक त्यांनाच ठेवावी लागेल या सामन्यामध्ये, कारण जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू 23 धावांची गरज असेल. हा चेंडू निर्णायक असेल, महत्वाचा चेंडू असेल. उमेश घाणेकर कोणत्या पद्धतीचा चेंडू हाताळणार. समोर आतिश केदारे, टेनिस क्रिकेटमधील एक महत्वाचा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला असतील उमेश घाणेकर, सध्याच्या घडीला रायगडमध्ये संपूर्ण चर्चेत असलेलं नाव. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू जातोय, 1 बाउन्स येतोय, चौकार. महत्वाचा फटका आता मात्र येतोय. चौकारानंतर मात्र सामन्याचं समीकरण बदलतोय. 6 चेंडू 19 धावांची गरज असेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी झेडके इंटरनेट यांनी सुद्धा आम्हाला हातभार लावलाय, त्याचबद्दल खूप खूप आभारी असेल. गणेश भुरे, सर्व गणेश भुरे यांचा सुद्धा खूप खूप आभार. जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावांची गरज. मॅच इज ऑन. त्याचप्रमाणे मयूर तरकरी, DPL चे मुख्य आयोजक, यांचा सुद्धा आम्हाला वेळोवेळी सपोर्ट असतो या स्पर्धेसाठी, त्यांचे सुद्धा आभार. त्यांनीच सकाळी मात्र नाश्त्याची सुविधा सुद्धा केली होती. आणि महत्वाचे जर आभार मानायला जाईल ना या स्पर्धेमध्ये पाहायला गेलात ना तर समालोचन कक्षामध्ये ज्यांच्या नावाची सदैव चर्चा असते, उरण पनवेल नाही तर अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या नावाची चर्चा करतो, शब्द सुमनांनी अगदी खेळाडूंना मंत्रमुग्ध करून टाकतात, असे आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सर आज आम्हाला लाभलेत. नक्कीच आभारी असेल आयोजन कमिटी, तसेच जयेश भोसले सर. आज आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल जयेश भोसले सर यांच्याकडून. दरम्यान आता 6 चेंडू 19 धावांची गरज असताना गोलंदाज कैफ. हा चेंडू कव्हरच्या दिशेने उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. हो, फलंदाज होतोय बाद. सरोज पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. कैफ. 5 चेंडू 19 धावा. काय घडतंय मैदानात. पहिल्या चेंडूवर आतिश केदारे होते जरूर नॉस्ट्रायकर एंडला, परंतु सरोज पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय कव्हरच्या दिशेने. आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज CI11 संघाकडून संदीप. काय कंजूस मारा केला होता गोलंदाजी मार्कवर, तोच आता मात्र फलंदाजीसाठी जातोय. समोरच्या बाजूने आतिश केदारे मात्र सज्ज आहेत, परंतु त्यांना साजेशी साथ कोण देईल हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. तो म्हणजे CI11 या संघाला. जिंकण्यासाठी 5 चेंडू 19 धावांची गरज असताना कैफ हा सामना कुठे झुकेल. आतापर्यंत 3 सामने झाले, 3ही सामने क्षेत्ररक्षण करणारी संघ विजेता ठरला होता, परंतु 4था सामना
फुल टॉस स्वरूपाचा चेंडू फुल टॉल वसूल केलाय, चेंडूला धावून दिलाय, लेगच्या दिशेने येतोय महत्वाचा षटकार. यस, नक्कीच खूप आशा होती की जयेश शुक्ला यांनी गोलंदाजी करावी. त्यांचेच साथी म्हणजेच सतीश जाधव यांची अपेक्षा होती, परंतु ते नाही जमलं. टीम मॅनेजमेंट नाही करू शकलं. दरम्यान कैफ आता मात्र थोडस दडपण वाढलं असेल कैफला सुद्धा जिंकण्यासाठी. 4 चेंडू 13 धावांची गरज, 6 चेंडू 19 धावांची गरज असताना सामना मात्र पोहोचतोय 4 चेंडू 13 धावांची गरज. संदीप एक अष्टपैलू खेळाडू आणि जास्तीचा अनुभव असलेला खेळाडू सुद्धा संदीप. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. मैदानात काय घडतंय? आतिश केदारे स्ट्राईकच्या चक्कर मध्ये मात्र संदीप होतात बाद. आतिश केदारे 3 चेंडू 13 धावा. आता मात्र मैदानात काय घडेल? 3 चेंडू 13 धावा, 13 धावा 3 चेंडू. कुंदन नवीन फलंदाज मैदानात उतरतोय संदीप याची जागा सांभाळण्यासाठी. कुंदन जिंकण्यासाठी 3 चेंडू 13 धावा, 2 षटकार ठोकावा लागतील. तीन 13 नक्कीच पाहू शकाल. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 13 कोणाचे वाजणार? एका बाजूला असेल CI11 तर दुसऱ्या बाजूला असतील जयेश 11. चला थोडीशी घाई करा, जास्तीचा उशीर लागतो या सामन्यामध्ये. याच्या नंतरचा होणारा सामना असेल सिद्धिविनायक वॉरियर्स विपक्ष मध्ये YSCC. सिद्धिविनायक वॉरियर्स नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केलंय ते म्हणजे YSCC या संघाला फलंदाजीसाठी. हा महत्वाचा चेंडू असेल, फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू. नक्कीच प्रेक्षकांना मित्रांनो काय अवस्था, प्रेक्षकांना मित्रांनो फक्त आणि फक्त चुरशीचा मॅच पाहिजे असतात आणि तेच आता पाहायला मिळतोय. काय चुरस झाले या सामन्यामध्ये. 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू. एका बाजूला आतिश तर दुसऱ्या बाजूला कैफ. आतिश केदारे काय सुंदर फलंदाजी करतोय. 13 चेंडू 29 धावांवर खेळतोय वैयक्तिक. आता मात्र इथपर्यंत नौका घेऊन आलेत, परंतु ती नौका काटावर लावाच लागेल, ती म्हणजे आतिश केदारे याला. परंतु कैफ पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय, चेंडूला धाडून दिलाय. पुन्हा एकदा 1 बाय चौकार. आता मात्र धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 43. जिंकण्यासाठी 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल, हा मात्र आयोजन कमिटीचा निर्णय असेल. म्हणजे आता आतिश केदारे यांना फक्त आणि फक्त षटकारच ठोकावे लागणार. 1 चेंडू 5 धावा. वाह, काय सुंदर मॅच, काय सुंदर सामना पाहायला मिळतोय. तो म्हणजे एका बाजूला CI11 तर दुसऱ्या बाजूला जयेश 11. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, जास्तीचा उशीर खर्च करताय जयेश शुक्ला. आपण स्वतः आयोजन कमिटी मध्ये आहात, त्याच मुले थोडीशी घाई करा. 1 चेंडू 5 धावा. नक्कीच रोमांचक सामना पाहायला मिळतोय. आणि पहा जयेश शुक्ला स्वतः शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतात. जयेश शुक्ला आणि आतिश केदारे नात्यामध्ये आहे. पहा मित्रांनो, थोडीशी काळजी घ्या, उन्हाचा भर जास्त आहे, पाणी जास्त पिया. त्याचप्रमाणे ग्राउंडवर जराशी काळजी घ्या मित्रांनो. चला कृपया घाई करा थोडीशी. जयेश शुक्ला, उमेश गाडेकर, चला थोडीशी घाई करा. जिंकण्यासाठी 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. आतिश केदारे काय सुंदर फलंदाजी केली आतिश केदारे यांनी. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगलाय.
सामना कुठेही जिंकू द्या, परंतु क्रिकेट मात्र जिंकलाय मित्रांनो. एक चेंडू, 5 धावांची गरज. आतिश केदारे काय हा चेंडू, पुलटा सरपता चेंडू हवेमध्ये, चेंडूला दाबून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. वाह, काय सुंदर फलंदाजी अतिशेंद्र बाहुबली. आज मात्र नेत्रदीपक फलंदाजी अनुभवली पाहिली अतिशयच्या बॅट मधून. कित्येक सामने अतिशय झिरोवर बाद होत होते, परंतु आता मात्र मैदानात आतिश केदार यांचं वादळ आलं आणि तो सामना जिंकून दिलाय. होत्याचं नव्हतं केलं. आतापर्यंत 3 सामने क्षेत्ररक्षण करणारे संघ जिंकत होते, परंतु आता मात्र शेवटचा सामना जो फलंदाजी केली ना, तो सामना मात्र जिंकलाय आतिश केदारे. चला, या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या फलंदाजीतून 15 चेंडू 39 धावा, 2 षटकार 6 चौकार. मी आमंत्रित करतोय आतिश केदार यांना मॅन ऑफ द मॅच. यस, या सामन्याचा सामनावीर साठी मी आमंत्रित करतोय आमचे मुख्य समालोचक म्हणजेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयेश भोसले सरांना आमंत्रित करतोय. या जयेश भोसले सर आतिश केदारे यांना सामनावीराचा चषक, तसेच या जयेश भोसले सर या. एक मंत्रमुग्ध करणारे आमचे जयेश भोसले सर आज मात्र आमच्या सोबत आहेत, म्हणजेच आज आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. त्याचप्रमाणे सुशांत मांजरेकर सर यांची सुद्धा संपूर्ण टीम आहे, म्हणजेच